यस, ग्रीन सिग्नल येते इथून. फलंदाज गोलंदाज महेंद्र. यावेळी पहिलाच बॉल या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद होताना पायचीच्या माध्यमातून पहिला गडी गारद होत असताना यस विकेटचं पतन. पवन बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज महेंद्र आहे. गोलंदाज ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या बंधनामधले पॉवरफुल गोलंदाज. त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू त्याच्यावरती आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तू चल मे आया. हे मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी. समीर बॅक टू द पवेलियन. इथून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय दीपू. आणि जास्तीत जास्त मात्र दीपू या नावाने प्रसिद्धी मिळाली. आपण पाहिला तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपेश. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. गोलंदाज महेंद्र. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिक चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगली संधी निर्माण जरूर होती, पण इथून बॅकवर्ड शॉट लेगला थोडस मात्र. इथून 2 धावा परिपूर्ण होतील. या दुहेरी आकड्याने मात्र खातो पण होत असताना त्या ठिकाणी सितलाई देवीपाडा ड संघाचा 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण पहिला 3 चेंडूंचा खेळ संयोगरित्या समाप्त झालाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा जमेल हे देखील मात्र पाहिलं जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र. यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वॅकेट एरियाला 30 सर्कलला चांगलं प्रोटेक्शन पाहायला मिळालं आणि एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागलं. या एकेरी धावेनं धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी बोर्ड. 3 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती महेंद्र. यावेळी सन्मान दिलाय जरूर चेंडूला, पण इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. चांगली रनिंग भेटून तर विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. संत सुरुवात आहे. आतापर्यंत सितलाई देवीपाडा ड संघाचे 2 खेळाडू पवेलियन कक्षामध्ये परत असताना या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पवन आणि समीर हे 2 फलंदाज डगआउट मध्ये पाहायला मिळतात. यावेळी दांडी गुल या ठिकाणी फलंदाज बाद. दीपूच्या खेळीला लागलाय पूर्ण विराम. फलंदाज बाद. गॉन. नवीन गोलंदाजी मार्क वरती प्रणवला मात्र प्रमोट केलं गेलंय.
पहिलं षटक आपण पाहिलं, अगदी 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट त्याच्या नावावरती राहिले गेले. तोच गोलंदाज महेंद्र आपण पाहिला. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये व्हेरी इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि पॉवरफुल गोलंदाजी हाताळली गेली. प्रणव आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. जय वाघोबा सिलटे संघाच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण आतापर्यंत पाहिलं सलामीचा फलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी दिनेश. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर ईशान. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती प्रणव. एव्हलेज फुलटस बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. फंबल झाली त्याच कारणास्तव मिस फील्ड इज देअर अँड बाउंड्री इज देअर. 4 रन 4. धन्यवाद. मिस फील्ड पाहायला मिळाली आणि त्याच कारणास्तव हा चौकार आला गेलाय आणि हा महत्वाचा चौकार असेल. या चौकाराने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वन बाउंड चेंडूला फील्ड केला अचूकपैकी परत डेंजर रेनकडे आले होते पण इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. कॉलिंग व्यवस्थित नव्हती. इथून मात्र विकेटचं पतन झालंय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. धावफलक आतापर्यंत आणि त्याच्यावरती विकेटचं पतन पाहायला मिळतोय. ईशानला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. धन्यवाद. या ठिकाणी सुमित आलाय या ठिकाणी नवीन फलंदाजी करण्याकरिता. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरला. इथून मात्र चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स क्लिअर करेल. आलाय चेंडू सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद. काही जबरदस्त चौकार आलाय दिनेशच्या बॅट मधून. विलीस पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. सोपनाडने फक्त चेंडूला स्लाइस केला गेला. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि या दुहेरी आकड्याने धावफलक स्पर्श करेल 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. 15 धावा. गोलंदाज आपण पाहिला गोलंदाजी मार्क वरती. आतापर्यंत प्रणव 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आपण पाहिला तर संयोगीरित्या समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव ऑन ट्रॅक. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण चुकी करतोय. नो जज पण त्याच कारणास्तव मात्र एक्स्ट्रा धावा खर्च होत असताना या ठिकाणी 2 धावा परिपूर्ण होतील. 2 या धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. कुठेतरी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं गेलं. तदनंतर दिनेशच्या बॅटमधून चांगले चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि चांगली खेळी आपल्या संघासाठी संकट मोचन करत असताना यावेळी सप्रतिम चांगला क्षेत्ररक्षण जरूर 30 सर्कलला. इथून मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचले 2 षटकाच्या समाप्तीखेरीज. 18 या आकड्यावरती. 18 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी.
धन्यवाद, थँक्यू. गोलंदाज ट्रॅक वरती अनिकेत सेलारला मात्र प्रमोट केलं गेलं. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. इथून 2 षटकाची आपण खेळी पाहिली. 2 षटकाच्या समाप्ती केलीस 18 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 18 रन ऑन दी बोर्ड. अनिकेत सेलार आहे. इथून मात्र कोणत्या अनुषंगाने फलंदाजी आणि गोलंदाजी हे देखील पाहणं महत्वाचं असेल. जय वाघोबा सिलटे शंकाच्या माध्यमातून बिलोंग करत असताना अनिकेत सेलार आहे, तर एका बाजूला दिनेश आतापर्यंत चांगलं या ठिकाणी सेट पॅस पण पाहायला मिळतोय आणि तोच यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नव्हतं, कनेक्टिव्हिटी प्रॉपर नव्हती आणि त्याच कारणास्तव डॉट बॉल आलाय. इथून डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू डॉट बॉल आल्यानंतर थोडंसं प्रेशर काढपट करत होत असताना मैदानामध्ये इथून मात्र जर पराभूत झाला तर परतीचा प्रवास करावा लागेल आणि पराभवाच्या वाटेवरती चालावा लागेल. फलंदाज पुन्हा एकदा अनिकेत सेलार, तर एका बाजूला दिनेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. अक्रॉस द लाईन उडवलाय चेंडूला, सरळ लॉफ्ट केलाय. बॅकवर्ड शॉट लेगला आलाय दिनेश नावाचा. आणखी एक दर्जेदार क्रिकेटचा कॉपी बुक स्टाईल षटकार 6. इथून मात्र काही जबरदस्त फटका सजवला गेला आणि इथून एक चांगली खेळी करत असताना या ठिकाणी दिनेश आतापर्यंत आपल्या संघासाठी संकट मोचन बनत असताना यावेळी सॉफ्ट हँड एक षटकार आल्यानंतर एक सामान्यजनक खेळी कशी असावी हे मात्र करत असताना एक डिसिप्लिन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दिनेशने पूर्णपणे जबाबदारी नावाचं ओझं स्वीकारलं गेलंय. म्हणतात ना, आयुष्यात जर तुम्हाला वारंवार संकटांना जर सामना करावा लागत असेल तर स्वतःला ग्रेट समजा, कारण की देवसुद्धा असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. म्हणूनच प्रत्येक आलेल्या संकटावरती खचून जाऊ नका, कारण की प्रत्येक संकट हे अनुभव हे मात्र नक्कीच देऊन जाते. यावेळी स्टेप आउट जरूर केला होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर दर्शवले होते, पण इथून एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 सेकंदावरती 26 रन ऑन दी बोर्ड. तिसरं षटक आहे प्रगती पथावर. अनिकेत सेलार हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू शिल्लक असतील या षटक क्रमांक 3 मधील. गोलंदाज अनिकेत सेलार आहे बॉलिंग ट्रॅक वरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. प्रणव मात्र चूक फेकेपर्यंत एकच धावेवर. काही जबरदस्त फेकी, व्हेरी गुड थ्रो. एक चाणाक्ष क्षेत्ररक्षक म्हणून पाहिला गेला प्रणव. एक युवा टॅलेंटेड पाहायला मिळतोय जय वाघोबा सिलटे संघाच्या माध्यमातून. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकातील. गोलंदाज अनिकेत सेलारने पलटवार केला गेला, मोठ्या धावांपासून थांबवला गेला. एक षटकार जरूर आला पण त्यानंतर कमबॅकिंग केले गेलं. यावेळेस मात्र प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून होते षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 27 सेकंदावरती. 27 रन ऑन दी बोर्ड, 27 धावा. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू षटक असेल. तत्पूर्वी आपण घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच यावं लाईव्ह ॲक्शन मध्ये. धन्यवाद, थँक्यू. 27 धावा धावफलकावरती. शेवटच्या आणि अंतिम षटक कंटाळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. हर्षल आलाय. पहिल्या चेंडूवर उडवलाय जरूर दिनेशच्या बॅट मधून. 1 पाऊस सॉफ्ट हँड ने मात्र चेंडूला फील्ड केला.
अचूक फेकी येपर्यंत सॅक्रिफाईस केलं जाईल का? इथून यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळतंय. विकेटचं पतन होईल. दिनेशला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. इथून धावफलक आपण पाहिला 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 28 रन ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज अंकेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. फलंदाज दिनेशने आतापर्यंत पलटवार केला गेलाय. आपल्या संघासाठी संकट मोचन बनत असताना आणि नेहमीच चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. यावेळेस खराब चेंडू हाताळला गेलाय. इथून बॅकवर्ड शॉट लेगला नो +4. एकंदरीत 5 धावा त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होताना पाहायला मिळतील. इथून जबरदस्त त्या ठिकाणी चौकार आलाय. फ्रीडचं सिग्नल असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती दिनेशसाठी. मात्र आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. यस इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. सॅक्रिफाईस जरूर केला होता अंकेशने. इथून फलंदाज बांध. नवीन फलंदाज मेहूल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हर्षल यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण आहे. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण होतील आणि या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 36 आकड्यावरती. 36 रन ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळेस प्रतिम एकदम मात्र हा कोलंबर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. इथून एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 37 आकड्यावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. मेहुल आहे स्ट्राईक एंडला. यावेळी सप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. स्वतः फॉलो थ्रो मध्ये चेंडूला क्षेत्ररक्षण केला गेला. इथून डॉट बॉल आलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. सरळ बॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी. यस विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतंय. यस रिव्ह्यू घेतलाय मात्र 9 चेंडूसाठी रिव्ह्यू घेतलाय.
नो चेंडू आहे या ठिकाणी. नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वैभव नवीन फलंदाज वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल, लायसन्स असेल या चेंडूवरती, फ्री हिट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अप्रतिम पुण्यातला चेंडू हाताळला गेलाय. इथून मात्र डॉट बॉल आलाय. इथून प्रथम फलंदाजी करत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय. 39 आकड्यावरती आणि 40 धावांचं लक्ष हे समोर असेल. चला शेवटच्या आणि अंतिम आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा सामना असेल. आई जीवदानी वालू तलाव तर एका बाजूला यंगस्टार दारवेपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच. आई जीवदानी वालू तलाव आणि यंगस्टार दारवेपाडा. चला या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. आई जीवदानी वालू तलाव संघ कॅप्टन आणि यंगस्टार दारवेपाडा. इथून जर 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघाने उपस्थिती नोंदवली नाही तर तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्या. वालू तलाव संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. इथून मी विनंती करेन या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी अभिजित चिंबाटे सरांना, आपले पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषद चे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय अभिजितजी चिंबाटे साहेब. आणि नक्कीच त्यांचा संघ देखील पाहायला मिळेल, मोरिया 11 मोहाले संघ, जिथे मात्र सुरुवात एक जबरदस्त राहिली होती. आणि नक्कीच शुक्रवारी आपल्याला हा संघ पाहायला मिळेल. आणि नक्कीच त्याच दिवशी आपण आमच्या अध्यक्ष साहेबांचा देखील संघ पाहायला मिळेल, जिथे सलामीर बॅटल म्हणून पाहायला मिळतील अध्यक्ष साहेब धनराजी पठारी साहेब.
इथून 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे. गौरव आणि अजय ही सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वालू तलाव संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. आजच्या दिवसातला पहिला फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. नेक्स्ट सामना आपण पाहणार आहोत आई जीवदानी वालू तलाव, तर एका बाजूला यंग स्टार दारमेपाडा. स्ट्राईक हेडला पण पाहिला गौरव, तर एका बाजूला अजय. गोलंदाजी मार्क वरती पवन. बॉलिंग ट्रॅक वरती पवन पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूला बुडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या दुहेऱ्याकडेने मात्र खातो पण होत असताना या ठिकाणी जय वाघोबा सिलटे संघ पाहायला मिळतोय. इथून 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे. ते इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल जय वाघोबा सिलटे संघ या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज पवन आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सप्रतिम इन टू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. 30 सर्कलला प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. इथून एका धाब्यावर सॅटिस्फाय. एकेरी धाब्याने धावफलक 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 रन ऑन दी बोर्ड. 3 धाबा धावफलकावरती. गोलंदाज पवन आहे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. P1 मधील षटक हाताळण्याकरिता इथून आतापर्यंत 3 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा पवन. गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र प्लेइंग विथ द बॉडी, शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू. डॉट बॉल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये धावा खर्च करत असताना फक्त 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या षटकातील. यावेळी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चुकी करतोय त्या ठिकाणी. इथून मात्र जीवनदान पाहायला मिळालं. अतिथी देव भवचा आशीर्वाद दिला जातोय. एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्या माध्यमातून. इथून 4 चेंडू आणि 4 धावा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली पवनच्या माध्यमातून. एका बाजूला आपण पहिला सितलाई देवीपाडा ड संघ, तर एका बाजूला जय वाघोबा सिलटे. या दरम्यान हा सामना मात्र रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये धोकादायक आहे आणि इथून मात्र एकच धाव बाईच्या माध्यमातून एक परिपूर्ण केली जाईल. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या पहिल्या षटकातील. 40 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली आणि चांगली गोलंदाजी हाताळत असताना आतापर्यंत पवन या गोलंदाजाने प्रभावित केला गेला आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. इथून डॉट बॉल आलाय आणि चांगली गोलंदाजी हाताळली. 1 षटकाचे होते समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. गोलंदाज मेहुल गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा मेहुल. यावेळी अप्रतिम चेंडू हाताला गेला आहे. जी बॉलर रक्षिंग पाहायला मिळाली. एक जबरदस्त ॲक्शन त्या ठिकाणी.
चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत मेहुल. गोलंदाजी पार्कवरती. इथून मात्र डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळली मेहुलच्या माध्यमातून. काही जबरदस्त गोलंदाजीचं कृत्य करण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे थांबवलं गेलाय. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. अवघा 40 धावांचं लक्ष असताना इथून मात्र जो पलटवार करेल का हेही देखील मात्र प्रश्नचिन्ह आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळी करत असताना हे दोन्ही संघाच्या दरम्यान आपण पाहताय 40 धावांचं लक्ष आहे जय बागोबा सिल्टे संघाला. इथून कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हेही देखील पाहिलं जाईल. एव्हली सप्रतिम आखू टप्प्याची लेंथ लाईन जरूर होती, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं. एकच धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेने धावफलक जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 7 रन ऑन दी बोर्ड. आतापर्यंत सितलाई देवीपाडा ड संघाने काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली. मेहुल या गोलंदाजाने कुठेतरी आला, टर्निंग पॉईंट ठरला गेला. इथून आतापर्यंत 3 चेंडू मागे फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करतोय. इथून पूर्णपणे फलंदाजांना थांबवलाय. एका बाजूला अजय आहे तर एका बाजूला गौरव. हे सलामीर जोडी ट्रम्पकार्ड फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. इथून मात्र यस नो मॅन झोनमध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली मेहुलच्या माध्यमातून. कमबॅकिंग गोलंदाजी कसं असावी, कारण की व्हेरिएशन करणं खूप महत्त्वाचं आहे आणि परिवर्तन केलं गेलं या गोलंदाजाच्या माध्यमातून. मेहुलने आतापर्यंत पलटवार केला गेलाय. चांगली गोलंदाजी हाताळली गेली त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज मेहुल. तर एका बाजूला आपण पाहिला तर मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळालाय. गॉट अँड बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यस विकेटचं होतं बदल आणि फलंदाज बाद होताना पाहायला मिळतंय. तोपर्यंत पहिला गडी गारत होत असताना त्या ठिकाणी अजय बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज महेंद्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 40 धावांचं लक्ष गाठत असताना जो पलटवार केला गेला सितलाई देवीपाडा ड संघाने. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत हवी ठरलाय. गोलंदाज मेहुल आला कुठेतरी, मात्र आतापर्यंत अधिराजचं गाजवलं गेलं त्याच्या गोलंदाजाच्या नावावरती. यावेळेस डॉट बॉल आलाय. यस स्ट्रम लाईनच्या बाहेर खराब चेंडू. या चेंडूवरती मात्र पनिशमेंट केली जाते. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती ॲड होताना पाहायला मिळेल. 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजूनही विजयासाठी आपण पाहिला तर 31 धावेची गरज आहे. येणारे चेंडू आपण पाहिले तर 13 चेंडू आणि 31 धावा हे सामन्याचं समीकरण आहे मैदानाच्या आतमध्ये. 13 गेंदे 31 रनों के दरकार. पुन्हा एकदा गोलंदाज मेहुल. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडूला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काही जबरदस्त असा झेल वन हँड कॅच पाहायला मिळालाय आणि अप्रतिम असा झेल आणि फलंदाज महेंद्र ठरलाय फेल. कॉन
नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीस आपण धावफलक पाहिलं तर 9 या आकड्यावरती स्थिर आहे. 9 रन ऑन दी बोर्ड, 9 धावा धाव फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती त्या ठिकाणी विशाल आलाय गोलंदाजी मार्कवरती. तर एका बाजूला आपण पाहिलं इथून पूर्णपणे बॅकफुटवरती संघ पाहायला मिळतोय. जय वाघोबा सिलटे संघ पलटवार केला गेलाय. सितलाई देवीपाडा ड संघाने यावेळी खोडवर टप्प्याची लेंथ लाईन आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न जरूर चांगलं क्षेत्ररक्षण लोंगॉनला पाहायला मिळालं. एक्झिक्यूट जरूर केलं होतं पण इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली आतापर्यंत विशालच्या माध्यमातून. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. इथून माफक अगदी 40 धावांचं लक्ष असताना 10ची सरासरी गाठायची होती पण इथून तसं काही घडलं नाही. जी गोलंदाजी साकारली मेहुल कुठेतरी आला, चांगली गोलंदाजी हाताळली. यावेळी सप्रतिम मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न जरूर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पवनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण होईपर्यंत 1 धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून तिसरं षटक आहे. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ आपण पाहिला आणि 2 धावा खर्च केल्या गोलंदाज विशालने. आतापर्यंत या तिसऱ्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. खराब चेंडू हाताळला जरूर, त्याच्यावरती आक्रमण केलाय. चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल. आलाय सीमा रेखा पार, चौकार 4. आणि या 4 धावा महत्वाच्या असतील. या 4 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. 15 रन ऑन दी बोर्ड. इथून जर या आणखी 2-3 चेंडू मागे 2 मोठे फटके आले तर नक्कीच मॅच थोडीशी टर्निंग पॉईंट ठरली जाईल आणि थोडीशी रंगत पाहायला मिळेल. आणि तसं काही घडेल काय हेही देखील प्रश्नचिन्ह आहे. यावेळी सप्रतिम खोलवर टप्प्याची लेंथ लाईन हाताळली गेली. डॉट बॉल. इथून चांगली गोलंदाजी हाताळली गेली. आतापर्यंत धावफलक 15 या आकड्यावरती स्थिर आहे. अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे विजयासाठी. येणारे चेंडू असतील 8 चेंडू आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळी सोडवलंय जरूर क्षेत्ररक्षण. त्या ठिकाणी पवन मात्र चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी गौरव बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी हाताळली गेली विशालच्या माध्यमातून. इथून 7 चेंडू आणि 25 धावेची गरज असेल. यावेळी सोडवला जरूर. परफेक्ट फटका नाही आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण चुकी करतोय यावेळेस. 2 धावा त्या ठिकाणी परिपूर्ण केल्या जातील. या दुहेरी आकड्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 6 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. तत्प्रयोग घेऊ एक छोटासा ब्रेक आणि देऊया संधी डीजेला. धन्यवाद. 17 धावा. धन्यवाद. दिनेशला मात्र आणलं जाते गोलंदाजी मार्कवरती. इथून 6 चेंडू आणि 23 धावेची गरज असेल. 6 गेंदे शेष, 23 रनों के दरकार.
इथून मात्र कोणत्या अनुषंगाने फलंदाजी साकारली जाईल. दिनेश गोलंदाजी मार्क वरती. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कटबट होईल का. इथून प्रॉपर फेकी नव्हती. इथून 5 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. 5 चेंडू आणि 21 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. 5 गेंदे से 21 रनों की दरकार. इथून सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू आणि 21 धावेची गरज आहे. स्टेप आउट जरूर केला होता. इथून मात्र चेंडू सरळ जाऊन यष्ट्यानं आदळलाय. क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद का धन्यवाद. इथून येणारे चेंडू असतील 4 आणि 21 धावेची गरज असेल. 4 चेंडू आणि 21 ची गरज असेल. आतापर्यंत चांगली खेळी साकारली सितलाई देवीपणा डच संघाने. पलटवार केला गेला. 40 धावांचं लक्ष असताना जी गोलंदाजी साकारली याच्यामध्ये काही शंका नाही. दिनेश या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलं. मेहुल आला. मेहुलने देखील चांगली गोलंदाजी हाताळली गेली. फलंदाज कोण गेलाय बॅट्समन. इथून मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय क्लीन बॉलच्या माध्यमातून. त्यांचा 12वात नाही इकडे. टाकून दे. इमल टाक. इमल टाक ना. टाक ना. काय नाही. आऊट 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 झालाय तो. शुभम आता गेला. आता शुभम यावेळी मात्र अप्रतिम सरळ पॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. येथून एका धावेवर यावेळी श्रेयस इथून मात्र धन्यवाद. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी सितलाई देवपाडा डच संघ, या ठिकाणी हार्डलक टीम, जय बागोबा सिलटे संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी आमच्या पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट परिषदच्या वतीने लक्ष आभार. आणि या स्पर्धेतून आमचे परममित्र या ठिकाणी बबन गोवारी या रजा घेत असताना पाहायला मिळतील. आणि नक्कीच या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू. चला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचे दिनेश प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय. दिनेश